नमस्कार मंडळी. 28 नोव्हेंबर म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी. त्यानिमित्तानं आपण त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांना, घटनांना उजाळा देऊयात. त्यांच्या विस्तृत अशा समाजकार्याला, शिक्षण कार्याला विनम्र अभिवादन करूयात. महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण. 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव गोविंदराव तर आईचं नाव चिमणाबाई. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि 2 चुलते हे फुले पुरवण्याचं काम करत असत आणि त्यामुळं त्यांचं गोरे हे मूळ आडनाव मागे पडलं आणि फुले या नावानं हे कुटुंब ओळखलं जाऊ लागलं. ते पुढे रूढ झालं. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून त्यांच्या नावे सातबाराचा उतारा देखील आहे. खानवडी येथे आजही फुले आडनावाची बरीच कुटुंब राहत असतात. तर असे हे ज्योतिबा केवळ 9 महिन्यांचे होते तेव्हा चिमणाबाईंचं अर्थात त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं. ज्योतिबांचं मातृछत्र हरपलं. पुढे ज्योतिबांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना गुरुजनांविषयी आणि वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय आणि हुशार विद्यार्थी म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. त्या काळामध्ये पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगलं लिहायला व वाचायला येणाऱ्या ज्योतिबांकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा बीजमती हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळं ज्योतिबांच्या मनावर कबीरांच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना बालवयातच पाठ झाले. लहानपणापासूनच ते खरं तर बंडखोर वृत्तीचे होते. विद्यार्थी दशेत इंग्रजी राज्य उलथवून टाकण्याच्या कल्पनेनं ते भारलेलेही होते. पण नंतर मात्र ते या विचारापासून थोडे दूर गेले आणि त्यांनी समाज सुधारणेच्या, शिक्षण प्रसाराच्या दिशेनं आपलं कार्य सुरू केलं. सामाजिक विषमता, अन्याय, शोषण याचे सामाजिक अनुभव त्यांना आले. तसे त्यांच्या निरीक्षणातही आले. शूद्र आणि अतिशूद्र यांना मिळणारी वागणूक, समाजातील स्त्रीवर्गाची दुःस्थिती, त्यांना शिक्षण नाकारलं जाणं, समाजातील विधवांची, परित्यक्तांची स्थिती, यामुळं आपण आपल्या समाजाच्या उद्धारासाठी पुढे झालं पाहिजे असं त्यांनी ठरवलं. शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी ज्योतिबांनी अक्षरशः जीवाचं रान केलं आणि आलेल्या अनुभवांतून त्यांनी आपलं मत नोंदवलं. ते म्हणत, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आणि मग हे सारे अनर्थ जर थांबवायचे असतील, आपल्या समाजामध्ये सुधारणा जर घडवून आणायची असेल, तर लोकांना आधी शिक्षण दिलं पाहिजे, अशी चर्चा ते आता आपल्या मित्रमंडळींबरोबर करू लागले. खरं तर त्यांचे मित्रमंडळी हे समाजातील सर्व थरांमधील होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण कार्याबद्दल आपल्या समाजातील प्रथितयश लेखक आणि शिक्षण तज्ज्ञांनी अनेकानेक आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांपैकीच व. द. देसाई यांनी देखील ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण कार्याचा आढावा घेतलेला आहे. त्यांनी मुलींची शाळा पहिली कशी सुरू झाली याबद्दलचा ज्योतिबांचा प्रवास वर्णन केलेला आहे. त्यांच्या मते
ज्योतिबा फुले म्हणत असत की हजारो वर्षांपासून समाजातील काही घटकांना विद्येपासून दूर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळं त्यांची अशी अधोगती झाली. अज्ञानामुळं त्यांचा सर्वच दृष्टीने ऱ्हास झाला. त्यांना सज्ञान केलं, त्यांना विचार करायला शिकवलं, बुद्धी चालवण्याचं बळ त्यांना प्राप्त करून दिलं की त्यांच्यात सुधारणा होईल. खरा धर्म त्यांना कळून येईल. न्याय अन्याय काय ते त्यांना समजेल. स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करून देणं हे ज्योतिरावांनी आपलं पहिलं कर्तव्य मानलं. आपल्या जीवन कार्यामध्ये या कामाला ज्योतिरावांनी अग्रस्थान दिलं. त्या काळी हे कार्य करणं म्हणजे एक अग्निदिव्य होतं, कारण सभोवती होती सुधारणेला कडवा विरोध करणारी माणसं. त्यामुळं ज्योतिरावांनी योजलेलं काम पार पाडणं कठीण होतं, निसंशय दुर्घट होतं. एकट्या दुकट्यानं हौसेनं अंगावर घ्यावं इतकं ते मुळीच सोपं नव्हतं. आतापर्यंत आपल्या देशामध्ये जे काही घडलं नाही ते आता घडवून आणायचं होतं. सुखासुखी सहजासहजी नव्हे तर साऱ्या समाजाचा प्रखर विरोध पत्करून. विलक्षण आत्मविश्वासातून निर्माण झालेलं ते एक धाडस होतं. पण ज्योतिरावांनी धीर धरून पावलं टाकायला सुरुवात केली. 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा काढली. आपल्या वयाच्या केवळ 21व्या वर्षी पुण्याच्या बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू झाली. एका भारतीय पुरुषानं मुलींसाठी चालविलेली आपल्या देशातील पहिली शाळा. आता मुलींची शाळा सुरू झाली खरी, शाळेची घंटा पुण्यामध्ये नेमानं वाजू लागली खरी, पण अपेक्षेपेक्षा फारच थोड्या मुली शाळेत येऊ लागल्या. ज्योतिरावांनी ओरडून अख्ख्या समाजाला मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं, मी दाखवतो त्या मार्गानं चला. आता विलंब नको, हयगय नको. शिक्षण ही सुवर्ण संधी आहे. शिक्षणच तुमची गुलामीतून मुक्तता करेल. शिक्षणामुळंच तुम्हाला सुखाचं जीवन जगता येईल. शिक्षणासारखं धर्मकार्य ज्योतिरावांनी आरंभिलं होतं, परंतु कर्मठांनी त्यांच्या विरुद्ध एकच काहूर उठवलं. विरोधी मंडळींच्याकडून ज्योतिरावांना वाळीत टाकण्याची, बहिष्कार घालण्याची धमकी मिळाली. पण ज्योतिरावांनी कंबर कसली होती ते डगमगले नाहीत, विरोध पाहून घाबरले नाहीत, आपलं कार्य थांबवलं नाही. त्यांनी आपल्या मित्रमंडळींच्या मुली आणून शाळेत बसवल्या. त्यांना स्वतःच शिकवायला आरंभ केला. मुलींनी शाळेत येण्याचा कंटाळा करू नये म्हणून ते त्यांना गमतीच्या गोडगोड गोष्टी सांगत, खेळ शिकवेत. अगदी पाटीपुस्तक नसलं तर तेही देत. त्यामुळं आता काही मुली हसत खेळत मजेनं आनंदानं शिकत. शाळेतल्या गमती जमती एकमेकींना सांगत, एकमेकींना शाळेत बोलवत. आणि मग एकीचं ऐकून दुसरी येऊ लागली, दुसरीचं बघून तिसरी शिकू लागली. शाळेतील मुलींची संख्या वाढू लागली. हजेरीपटावर नवनवीन नावं नोंदली जाऊ लागली. ज्योतिरावांच्या आनंदाला भरतं येऊ लागलं. एक वेळ अशी आली की शाळेत शिकवण्याचं काम एकट्यानं करणं आणि बाहेरचं सामाजिक काम सांभाळणं ज्योतिरावांना कठीण जाऊ लागलं. मुलींच्या शाळेत काम करायला दुसरा शिक्षक मिळत नव्हता. पण ज्योतिराव पडले मोठ्या धीराचे, सिंहबळाचे, कृतनिश्चयाचे जणू मेरुमणी. विचार करून ही गुंतावळ सोडविण्याची एक नामीच युक्ती त्यांनी शोधून काढली. सावित्रीबाईंनाच त्यांनी शिकवलं, त्यांनाच पुढे शिक्षिका केलं. मुलींना शिकवण्याचं काम मग पुढे नेटानं सुरूच राहिलं. त्यानंतर मुलींच्या शाळा अशा वाढतच गेल्या. एवढंच नाही तर अस्पृश्यांसाठीही त्यांनी शाळा सुरू केल्या. 1868 साली आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी त्यांनी खुला केला. असं एक सामाजिक काम त्यांचं वाढतच राहिलं. 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणं आणि तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणं हे सत्यशोधक समाजाचं ध्येय होतं. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते.
या सत्यशोधक समाजाची काही तत्व ज्योतिबा फुले यांनी निश्चित केली होती. ते म्हणत, ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरं आहेत. परमेश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी कोणीही पुरोहित वर्ग अशा मध्यस्थाची गरज नाही. माणसाला जातीनं नव्हे तर गुणांनी श्रेष्ठता येते. पुनर्जन्म, कर्मकांड अशा अनेक अज्ञानमूलक गोष्टी आहेत की ज्यामुळं कनिष्ठ जातीची पिळवणूक होते. ते म्हणत, कोणताही धर्मग्रंथ ईश्वर प्रणीत नाही, त्याची निर्मिती मानवानं केली आहे. महात्मा फुले यांनी निर्मिक ही संकल्पना मांडली. तसंच आपले विचार काव्यबद्ध करण्यासाठी त्यांनी अखंड अशी रचना केली. अभंगांप्रमाणेच अखंड अशी ते रचना करत त्यांच्या रचना अखंड या प्रकारामध्ये केलेल्या आहेत. सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्याचा आसूड, अस्पृश्यांची कैफियत इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या जीवनावर त्यांनी पवाडा लिहिला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या तृतीय रत्न हे नाटक लिहून सामाजिक जाणीवेचे पहिले नाटक लिहिण्याचा मान महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे जातो. आणखी एक ऐतिहासिक गोष्ट म्हणजे महात्मा फुले यांनी हंटर शिक्षण आयोगाला दिलेलं निवेदन. या निवेदनामध्ये त्यांनी लिहिलं होतं की 12 वर्षांच्या मुलाला मोफत व सक्तीचं शिक्षण मिळालंच पाहिजे. या निवेदनावर ज्योतिराव फुले यांचा उल्लेख व्यापारी, शेतकरी आणि नगरपिते असा आहे. 19 ऑक्टोबर 1882 अशी त्यावर तारीख आहे. हे त्यांचं निवेदन प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व स्तरांचा विचार करणारं आहे. स्वतः महात्मा फुले यांनी शाळा चालविण्याचा अनुभव घेतलेला असल्यानं या सर्व निवेदनाला खूपच महत्त्व प्राप्त झालं होतं. नव्हे ते आजही आहे, कारण हे निवेदन एक महत्त्वाचे दस्त म्हणून मानलं जातं. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या आपल्या ग्रंथात शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं चित्रण करून त्यांचं दारिद्र्य, अज्ञान, धर्मभोळेपणा, सावकारांकडून होणारी त्यांची पिळवणूक यांवर टीका करून शेतकऱ्यांना जागृत करण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या एकूण ग्रंथकार्याचा आढावा घेता आपल्या असं लक्षात येतं की अनेक संतांच्या ग्रंथांना जसं विचारधन मानलं जातं, तसंच महात्मा फुले यांचेही ग्रंथ आणि त्यातील विचार हे सुद्धा समाजासाठी एक बहुमोल असं विचारधन आहे. तर अशा या द्रष्ट्या विचारवंतांची आणि पुरोगामी विचाराच्या समाजसुधारकाची लोकांनी दखल घेतली आणि मुंबईतील सभेमध्ये इसवी सन 1888 मध्ये महात्मा या उपाधीनं त्यांना गौरवलं गेलं आणि म्हणून ते झाले महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अशा या क्रांतीसूर्याचं 28 नोव्हेंबर 1890 रोजी दुःखद असं निधन झालं. त्यांच्या विराट कार्याला कोटी कोटी प्रणाम, सविनय वंदन. धन्यवाद.